भ्रष्टाचार होत नाही असं शासकीय कार्यालय शोधून सापडणार नाही. त्यातही महसूल विभागातील भ्रष्टाचाराची अधिक चर्चा असते. सामान्य माणूस हा भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी करून हतबल होतो आणि काही दिवसानंतर या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनून जातो. पण अलीकडच्या काळात एक सकारात्मक गोष्ट घडू लागली आहे. ती म्हणजे या भ्रष्ट व्यवस्थेला त्याच व्यवस्थेचा भाग असणारे काही प्रामाणिक घटक आव्हान देऊ लागलेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी असं धाडस दाखवत आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात आमरण उपोषण सुरू केलं होतं. आता त्यानंतर राधानगरी तालुक्यात कोतवाल म्हणून काम करणारे तानाजी पाटील यांनी तळगाव इथं सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत सर्वांचं लक्ष वेधलंय. कोतवाल तानाजी पाटील यांनी स्वतः तळगावमधील सरकारी जागेत अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार तहसीलदार आणि तलाठी यांच्याकडे केली आहे. मात्र अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी कोतवाल तानाजी पाटील यांच्यावरच प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. महसूल प्रशासनाचा हा उफराटा न्याय जनतेसमोर यावा आणि भ्रष्ट व्यवस्थेत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी तानाजी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. कसबा तालुक्याच्या ठिकाणी मी कोतवाल म्हणून 19 जून 2097 पासून मी काम करतोय. म्हणजे तळगाव येथे सरकारी कब्जा जमिनीमध्ये सन 21 पासून जवळजवळ म्हणजे 5-7 वर्षांनी बॉक्सर चालू आहे. यावेळी मी शासनाच्या म्हणजे अधिकाऱ्यांना म्हणजे तलाठी असतील, मंडळ अधिकारी असेल किंवा माझे तहसीलदार मॅडम अधिकारी असतील यांना वेळोवेळी मी प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे आणि असं सांगितलं होतं, तरीसुद्धा त्या अवैध उत्खननावर कारवाई झाली नाही. मात्र माझी कारवाई चालू आहे. म्हणजे कोतवाल तानाजी पाटील यांचं हे उपोषण आज महसूल प्रशासनाच्या वर्तुळात चांगलं चर्चेत आलं असून त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. अवैध उत्खननाविरोधात तक्रार केली म्हणून त्यांच्याच खात्यानं त्यांच्यावर कारवाई केली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात अन्नत्याग करत दाद मागणाऱ्या तानाजी पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय दिला तर सर्वसामान्यांचा प्रशासनावरचा विश्वास कायम राहील.